तालुक्यातील लाभार्थी आहेत यांना 1500 रुपयाचं चेक 3000 रुपयाचा चेक दिला जातोय। प्रातिनिधिक अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। आता मोठे अपडेट आलेले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच अर्थमंत्री यांनी मोठा निर्णय हा लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे। त्यांनी आता लाडक्या बहिणींसाठी पैसे जे वितरित करायचे आहेत त्याचे बजेट आता जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे। आता वाटपाचे आदेश जारी होणार असल्याची माहिती महायुती सरकारकडून आलेली आहे। सर्व अपडेट पाहायला मिळणार आहे। त्यातली त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेबांकडून ती खुशखबर आली तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून आता लाडक्या बहिणींना साडी देखील पाहायला मिळत आहे। एक नव्हे दोन नव्हे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना साडी वाटप देखील पाहायला मिळणार आहे। ही एक देखील अपडेट आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं। 13 जिल्हे आता जाहीर झालेले आहेत। 13 जिल्हे मंजूर होऊन 8 बँकांमध्ये पैसे पहिल्या टप्प्यात दिले जाणार आहेत। कोणत्या बँका आहेत कोणते जिल्हे आहेत ती नावे सांगितली जातील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 2 मिनिटे वेळ काढून जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळेल। मोठ्या प्रमाणात फेब्रुवारीत आता तुम्हाला फायदा होणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला व चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाकले की लाडकी बहीण योजना गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळणार त्यासाठी काय करायचे अशा सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। तर एक काम करायचं आहे। आता 13 जिल्हे मंजूर झालेले असून आता 8 बँकेत हे पैसे दिले जाणार आहेत। जी रक्कम वाटप करायची होती ती राज्याचे अर्थमंत्री यांच्याकडे जमा झालेली आहे। 1000 नव्हे 2000 नव्हे तर 3000 कोटी रुपये सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत। तर इकडे बघू शकता 4500 महिलांना आता जे ती दिलासा मिळणार आहे। त्यातली त्यात पहिला टप्पा साडी वाटपाचा आता जाहीर झालेला असून पहिल्या टप्प्यात देखील साडी वाटप हे बऱ्याच महिलांना केले जाणार आहे। एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून धडाकेबाज निर्णय हा लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे। तसेच आता जे आहे ते गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहेत। त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते देखील आपण सांगणार आहोत। कारण की गॅस सिलेंडरचे 830 रुपये लाडकी बहिणीचा हप्ता तसेच एक मोफत साडी देखील पाहायला मिळणार आहे। सर्व योजनांचा तुम्हाला लाभ हा 100% मिळून जाणार आहे। तुमच्या खात्यात या महिन्यात तब्बल विचार केला तर 3000 रुपयांपर्यंतचीच रक्कम जमा होईल अशी देखील अपडेट सध्या स्थितीला पाहायला मिळते। आता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून सांगा। कारण की तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंट करून सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात आता कधी लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार, तुमच्या जिल्ह्यात 830 रुपये गॅस सिलेंडरचे मिळणार का, त्यासाठी काय करायचे ती अपडेट आपण देऊ। व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे आता मिळणार आहेत। 830 रुपये हे लाडकी बहिणीच्या हप्त्या पाठोपाठ आता दिले जाणार आहेत। सरकारने दिलेल्या माहितीनुसार सांगितलेलं आहे की 830 रुपयांचा सर्वांना लाभ देण्यात येईल। सर्व नियम रद्द केलेले आहेत, अटी रद्द केलेल्या असून सर्वच महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे। मात्र अर्जंट तुम्हाला एक काम करायचं आहे जेणेकरून लगेच गॅस सिलेंडरच्या हप्त्याचा देखील लाभ तुम्हाला मिळेल। ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला व तुम्हाला गॅस सिलेंडरचा लाभ मिळतो का हो किंवा नाही नक्कीच सांगायचे आहे। व आता अर्थमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार इकडे बघा एक आनंदाची बातमी आता सर्वात अगोदर तुम्हाला सांगत आहे। अजित पवार साहेबांनी लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी दिली। 13 जिल्ह्यात हे पैसे आता पहिल्या टप्प्यात वितरित केले जाणार आहेत। यामध्ये 13 जिल्ह्यांची नावे आलेली असून आता त्या 13 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती एक नव्हे तर 3 योजनांचा लाभ मिळणार असून ते 3 योजना कोणत्या आहेत ते जर पाहायला गेलं तर पहिली योजना म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आता मिळणार आहेत। त्या पाठोपाठ लगेचच 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे देण्यात येणार आहेत। व लगेचच एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला असून आता साडी वितरण हे पाहायला मिळणार आहे। होळी आता सण जवळ आलेला आहे, यामुळे सरकारला आता लाडक्या बहिणींना मोठी भेट द्यायची आहे। अजून काही अपडेट आलेले असून ते व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत। माहिती शेवटपर्यंत इथून पुढे आता लक्ष देऊन ऐका। तुमचा जिल्हा कमेंट करून व्हिडिओला एक लाईक करणे गरजेचे आहे। ज्यांच्या जिल्ह्याचे कमेंट व्हिडिओमध्ये जास्त राहतील त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर आपण देण्याचा प्रयत्न करणारच आहोत। तसेच सध्या जर पाहायला गेलं तर त्यासाठी सबस्क्राइब करणे देखील गरजेचे आहे। आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय म्हणजे 1500 रुपये सर्व राज्यातील लाडक्या बहिणींना देण्याचं काम हे राज्य सरकारकडून होणार तर आहे। मात्र त्यासोबतच आता मोफत साडी देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे। यामध्ये पहिला जिल्हा आता नाव सांगत आहे। पहिला जिल्हा आहे तो म्हणजे लातूर। लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। होय इकडे लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला इथे लिहून सुद्धा दाखवत आहे। लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणी ह्या पात्र आहेत। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जे आहे ते 1500 रुपये तर जमा होणार। त्यातली त्यात
साडी वितरण देखील पाहायला मिळणार आहे। आता मोफत साडी ही एकनाथजी शिंदे साहेबांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता अजितजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एक माहिती त्यांनी देखील दिलेली आहे की आता चेकवर सही झालेली असून फक्त आता एक बटन दाबताच महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील। 13 जिल्ह्यांमध्ये लगेचच पैसे जमा होतील, त्यातील एक जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आपण सांगितलेला आहे। अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, तुमचा देखील जिल्हा असू शकतो, तुमच्या जिल्ह्यासाठी देखील खुशखबर आलेली असू शकते। कारण की कालचं भाषण ऐकलं असेल, मोठ्या TV9 मराठी चॅनेलवर देखील एक अपडेट आलेले होते, त्यामध्ये लोकमत तसेच इतर पेपरवरती देखील अपडेट आता पाहायला मिळत आहेत। कारण की अजित पवारजी साहेब यांनी मोठी घोषणा ही केल्याचं चित्र दिसतंय। आता इकडे पाहू शकता लोकमतवर काय आलं आहे, तर इकडे बघा लोकमत पेपरवरती आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना मोफत साडी ही दिली जाणार आहे। होळीपर्यंत ह्या साडी मिळणार आहेत। होळीपर्यंत सरकारला लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम करायचं आहे। आता कोणाला मिळणार आपण ते पाहूयात। व साडी घेण्यासाठी तुम्हाला पण लाभ मिळणार आहे, सर्वच पात्र ठरणार आहेत। मात्र एक छोटंसं काम आहे, मोठं काम नाही, ते करावं लागेल, ती व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत। तुम्हाला याआधी साडी मोफत मिळाली आहे का नाही, हो किंवा नाही एकदा कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। तसेच गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का, हो किंवा नाही तुम्हाला सांगायचं आहे। आता बघू शकता साडीसाठी काय लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे। तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर समजून जा तुम्हाला साडी मिळणार आहे। रेशन कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही कमेंट करून सांगा। जर असेल तर सबस्क्राईब करून एक लाईक करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका। आता इथून पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ जर पाहिला तर तुमचा खूपच मोठा फायदा होणार आहे। कारण की लाडक्या बहिणींसाठी धडाकेबाज निर्णय, पहिली लाईन बघू शकता इकडे वरती आहे, तसेच खाली आहे 4,500 लाडक्या बहिणी पहिला टप्पा, तसेच दुसऱ्या टप्प्यात देखील अशा लाखो बहिणी आपल्याला पाहायला मिळणार असून आता वर्षभरात एक साडी लाडक्या बहिणींना दिली जाणार असून आता होळीमुळे हे गिफ्ट लाडक्या बहिणींना म्हणावं लागेल। या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या साड्यांचे वितरण एका विशिष्ट सणाच्या दिवशी केले जाणार आहे। यंदा होळी सणापर्यंत अंत्योदय शिधापत्रिकेवर पती शिधापत्रिका एक साडी याप्रमाणे याचे वितरण लाभार्थी महिलांना केले जाणार आहे। त्यानुसार साड्यांचा साठा प्राप्त झालेला आहे। साड्यांचा साठा म्हणजे खूप साड्या सरकारपर्यंत आता जमा झालेल्या आहेत। त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नोडल ऑफिसर म्हणून सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची तालुका पातळीवर पुरवठा निरीक्षण तसेच अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। इकडे बघू शकता ही अपडेट आपण पाहत आहोत। इथे काय लिहिलेलं आहे, होळीपर्यंत ह्या साड्या दिल्या जाणार आहेत। ही एक आनंदाची बातमीच म्हणावं लागेल। आता तुम्हाला देखील साडी मिळू शकते ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे। रेशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना शासनाच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येकी एक साडी आता पाहायला मिळणार आहे, भेट म्हणून ही दिली जाणार आहे। त्यानुसार मागील वर्षी 4,783 महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले, यावर्षी देखील या महिलांना वाटप करण्यात येणार आहे। अंत्योदय रेशन कार्ड धारकांना ह्या साड्या दिल्या जाणार आहेत। यामध्ये आता बऱ्याच जणांना लाभ देखील मिळणार आहे। तर चला आता पुढचे जिल्हे आपण सांगूयात, पुढचे कोणते जिल्हे आहेत। त्या ठिकाणी 830 रुपये गॅस सिलेंडरचे, 1,500 रुपये लाडकी बहिणीचे आता वाटप केले जाणार आहेत। कारण की इकडे पाहू शकता स्वतः अजितजी पवार साहेब काय म्हटलेले आहेत, अर्थमंत्री राज्याचे काय म्हटलेले आहेत ते तुम्हाला एकदा सांगतो, नंतर बाकीच्या जिल्ह्यांची बाकीच्या बँकेची नावे सांगतो। लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्याच्या अर्थमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानुसार ते म्हटले की एक नव्हे दोन नव्हे तर आता तब्बल बहिणींसाठी 3,000 कोटींपेक्षा अधिकच्या चेकवर सही केलेली आहे। इकडे बघू शकता चेकवर सही केलेली आहे। इथं छोटंसं नाव तुम्हाला दिसेल चेक म्हणून, या चेकवर त्यांनी सही केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच रक्कम इकडे बघा स्क्रीनवरती लक्षपूर्वक ऐका, कारण की आता पैशांचे वितरण होणार आहे। तुमच्या जिल्ह्याचे अपडेट तुम्हाला अजून पाहायचे आहे। इकडे बघा 3,000 रुपये, किती तब्बल 3,000 कोटी रुपयांच्या चेकवर सही केलेली आहे। इकडे पाहू शकता कोटी रुपयांचा आकडा आहे, कोटी रुपयांच्या चेकवर ही सही झालेली आहे असं स्वतः कोण म्हटलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारजी साहेब हे म्हटलेले आहेत। त्यांनी बहिणींना चांगलं दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। म्हणजेच की आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यांचे पाठोपाठ बहिणींसाठी पुढे होऊन काम करणारे हे उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब असतील। तसं की आता देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, हे पण लेक लाडकी योजनेबाबत आता खूप मोठी जी आहे ते लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारे अपडेट देखील देत आहेत। म्हणजे तिघांची आता ही जी आहे ती सध्या स्थितीला महायुती सरकारमध्ये आपल्याला जे आहे ते 3 नेते पाहायला मिळत आहेत। यांच्याकडून दिलासा देण्याचं काम होत आहे। यांच्याबाबत एक चांगली कमेंट नक्कीच करा। यांच्या तुम्ही आभार मानू शकता देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारजी साहेब यांचे आभार तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मानू शकता। आता पुढे पाहू शकता मंजूर 12 जिल्हे करण्यात आलेले आहेत। मंजूर 12 जिल्हे तसेच 8 बँकेमध्ये पहिल्या टप्प्यातील पैसे जमा केले जातील। इकडे बघा 8 बँकेची नावे आहेत।
तसेच खाली त्या पाठोपाठ 12 जिल्ह्यांची नावे देखील पाहायला मिळत आहेत. आता जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. आता 3000 कोटी फक्त बटन दाबताची महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. जमा होण्यासाठी डीबीटीचे माध्यम आहे, त्यामुळे एका क्लिकवरती थेट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील. लातूर जिल्हा आहे, धाराशिव जिल्ह्यात देखील हे पैसे जमा केले जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील 1.5 लाखांपेक्षा अधिक महिला पात्र आहेत. या लाडक्या बहिणींना देखील आता दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीने केलं जाणार आहे. राज्य सरकारकडून हा मोठा दिलासा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता 8 बँका जर पाहायला गेलं तर त्यामध्ये बँक ऑफ जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र देखील बँक पाहायला मिळत आहे. सगळ्यात आधी बँक महाराष्ट्रामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तुमचं जर यामध्ये खाते असेल तर तुम्हाला खुशखबर आहे, तुमच्यासाठी आनंद वार्ताच म्हणावं लागेल, कारण की या बँकेत देखील हे पैसे सर्वात अगोदर जमा केले जातील. लक्षपूर्वक ऐका, हे पैसे सर्वात अगोदर जमा केले जातील. दुसरी बँक म्हणजे SBI मध्ये देखील सर्वात अगोदर पैसे येतात. जसा हप्ता वाटप होतो तसा, कारण की पैशाच्या ह्याच्या कामासाठी ही बँक देखील चांगली पुढेच राहत असते, कारण की या बँकेचे काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ही बँक भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सगळ्यात जर विचार केला तर SBI बँकेमध्ये देखील हे पैसे सर्वात अगोदर जमा होतील. सर्वात अगोदर SBI बँकेमध्ये देखील हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. एक मोठा दिलासा SBI धारक बँकवाल्यांना देखील मिळणार आहे. तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या जिल्ह्यांची नावे तसेच पुढच्या राहिलेल्या 8 बँकांची नावे सांगणार आहे, कोणत्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत, कारण की 3000 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे. तो व्हिडिओ काही तासातच येत आहे, त्यासाठी चॅनल तर सबस्क्राईब करायचे आहे, मात्र नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे. व्हिडिओला एक लाईक नक्की करायचे आहे. कमेंट करून तुमचा जिल्हा सांगा. गॅस